मित्रांनो, माकडाचे चढणे किंवा उतरणे यावरचे उदाहरण सोडवण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीचं सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, माकड जर एकाच प्रयत्नामध्ये म्हणजे एका मिनिटामध्ये चढत असेल आणि त्याच मिनिटामध्ये तो घसरत असेल, तर त्यासाठी कोणते सूत्र वापरायचे? किंवा माकड एका मिनिटामध्ये वर चढत असेल आणि दुसऱ्या मिनिटाला खाली घसरत असेल, तर त्यासाठी कोणते सूत्र वापरायचे? हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही या पद्धतीची जी उदाहरणे असतात ते सोडवू शकतात. त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर जर खांबाची उंची दिलेली असेल आणि माकड पहिल्या प्रयत्नात म्हणजे पहिल्या मिनिटामध्ये वर चढत असेल आणि त्याच मिनिटामध्ये खाली घसरत असेल, तर एकूण किती प्रयत्न त्याला करावे लागेल यासाठी आपण हे सूत्र वापरू शकतो. उंची वजा माकडाचे चढणे भागिले चढणे वजा माकडाचे उतरणे किंवा घसरणे अधिक 1 बरोबर माकडाचे एकूण प्रयत्न. हे सूत्र आपण जर माकड एका मिनिटामध्ये चढत असेल आणि त्याच मिनिटामध्ये तो खाली घसरत असेल तर याकरिता वापरू शकतो. आणि मित्रांनो, माकड जर एका मिनिटामध्ये चढत असेल आणि दुसऱ्या मिनिटामध्ये तो खाली घसरत असेल तर त्यासाठी आपण हे सूत्र वापरू शकतो. खांबाची उंची वजा चढणे भागिले चढणे वजा माकडाचे उतरणे किंवा घसरणे गुणिले 2 कंस पूर्ण अधिक 1 बरोबर एकूण प्रयत्न. या पद्धतीने मित्रांनो, माकडाचे, कोळीचे किंवा माणसाचे चढणे किंवा उतरणे यावरील जे ही उदाहरणं आपल्याला येतील ते उदाहरणं आपण सोडवू शकतो. अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये मित्रांनो, कधीकधी आपल्याला एकूण प्रयत्न दिलेले असतात, तर त्यावरून आपल्याला खांबाची उंची काढायला सांगितलेली असते, ती देखील आपण काढू शकतो. याकरिता फक्त काय करायचे, एकूण प्रयत्न वजा 1 करायचा. त्यानंतर माकडाचे चढणे किंवा उतरणे यातील हे जे 2 आहे, या 2ने या ठिकाणी भाग द्यायचा आहे. या 2ने ते भाग द्यायचा आहे आणि माकडाचे चढणे भागिले उतरणे या ठिकाणी जेही येईल या दोघातला जो फरक आहे तो या ठिकाणी आपल्याला गुणाकाराच्या रूपात घ्यायचा आहे. चढणे वजा उतरणे गुणाकार रूपात घ्यायचा आहे. आणि त्यानंतर खांबाची उंची काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे चढणे वजामध्ये असेल ते या ठिकाणी आपल्याला अधिक करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला खांबाची उंची मिळून जाईल.